देव म्हणतात, मी तुझं नशीब एका रात्रीत बदलत नाही, कारण तुला बदलायला मला आधी तुझ्या आत उतरावं लागतं. तू बाहेर चमत्कार शोधतोस, पण खरा चमत्कार तुझ्या शांततेत लपलेला आहे. जेव्हा तू रडणं थांबवून स्वीकार करतोस, तेव्हाच मी काम करायला सुरुवात करतो. देव म्हणतात, तू मला दोष देतोस, पण मी तुला कधीच सोडलं नाही. तू ज्या क्षणी स्वतःवरचा विश्वास गमावतोस, त्या क्षणी तुला मी जास्त जवळ असतो. कारण तुटलेल्या माणसालाच माझी गरज असते, आणि मी तिथेच उभा असतो. देव म्हणतात, तू ज्या गोष्टी गेल्या म्हणून रडतोस, त्या मीच तुझ्या आयुष्यातून काढल्या आहेत. कारण त्या गोष्टी तुझ्या वाढीला अडथळा ठरत होत्या. शिव काढतो तेव्हा रिकामं करायला नाही, तर नवं भरण्यासाठी जागा तयार करायला. देव म्हणतात, मी तुला संपत्ती देण्याआधी स्थिरता देतो, प्रसिद्धी देण्याआधी संयम देतो, आणि सुख देण्याआधी त्याला सांभाळण्याची पात्रता देतो. कारण ज्याचं मन अस्थिर आहे, त्याला मिळालेलं सुखही शाप ठरतं. देव म्हणतात, तू मला दूर समजतोस, पण मी तुझ्या श्वासात आहे. तू जेव्हा शांत बसतोस, काही मागत नाहीस, तेव्हाच माझ्याशी तुझा खरा संवाद सुरू होतो. शब्दांची गरज नसते, कारण श्रद्धा बोलते. देव म्हणतात, मी संकट देतो ते शिक्षा म्हणून नाही, तर जाग करण्यासाठी. तू जेव्हा दुःखातून शहाणा होतोस, तेव्हाच तू माझ्या मार्गावर येतोस. ज्याला दुःख समजत नाही, तो मला समजत नाही. देव म्हणतात, तू इतरांसारखं बनायचा प्रयत्न करू नकोस. मी तुला वेगळं बनवलं आहे, आणि तुझा मार्गही वेगळा आहे. तुलना थांबव, कारण तुला जे मिळणार आहे, ते कोणाचंही उरलेलं नाही. देव म्हणतात, मी तुझी परीक्षा घेतो, पण तुझी लायकी पाहण्यासाठी नाही, तुझी शक्ती जागी करण्यासाठी. तू जितका शांत राहतोस, तितका मी तुझ्यात प्रकट होतो. देव म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेव, पण त्याहून जास्त स्वतःवर ठेव. कारण मी तुला जे दिलंय, ते वाया घालवायला नाही, तर जगायला दिलंय. देव म्हणतात, शेवटी एवढंच लक्षात ठेव, मी तुझ्या नशिबात नाही, मी तुझ्या धैर्यात आहे. तू चालत राहिलास, जरी वाट अंधाराची असली, तरी मीच तुझा प्रकाश बनेन. देव म्हणतात, तू आयुष्याला प्रश्न विचारत बसतोस, पण उत्तर ऐकायला तयार नसतोस. मी उत्तर शब्दांत देत नाही, मी ते परिस्थितीत देतो. तू जेव्हा त्या परिस्थितीत शांत राहतोस, तेव्हाच तुला माझं उत्तर ऐकू येतं. गोंगाटात मी कधीच बोलत नाही. देव म्हणतात, मी तुला जे अडवतंय ते तोडून काढतो, पण तुला ते नुकसान वाटतं. खरं तर ते तुझ्या वाटेवरचं ओझं असतं. तू जितका हलका होतोस, तितकं पुढे जायला तुला सोपं होतं. देव म्हणतात, तू सतत भविष्याची चिंता करतोस, पण वर्तमानात मी तुला उभं केलं आहे. जो आज जगतो, जो आज योग्य करतो, त्याच्यासाठी उद्याचं दार आपोआप उघडतं. नशीब हे भविष्यात नसतं, ते आत्ताच्या कर्मात असतं. देव म्हणतात, तू माझ्याकडे मागतोस, मला बदल, पण मी तुला सांगतो, तू बदल. कारण तू बदललास, की जग तुला वेगळं दिसायला लागतं. जग बदलण्याची गरजच राहत नाही. देव म्हणतात, मी तुला वेळ देतो, पण तू घाई करतोस. लक्षात ठेव, झाड एका रात्रीत फळ देत नाही, पण मुळं मजबूत असतील तर वादळही त्याला तोडू शकत नाही. मी तुझी मुळं घट्ट करतोय. देव म्हणतात, तू एकटेपणाला शाप समजतोस, पण मी त्याच वेळेला तुझ्याशी सर्वात जास्त बोलतो. जेव्हा सगळे दूर जातात, तेव्हा मी जवळ येतो. कारण गर्दीत तू मला ओळखत नाहीस. देव म्हणतात, तू ज्यांना हरवलंस असं समजतोस, ते माझ्या योजनेचा भाग होते. प्रत्येक भेट कायमची नसते, काही भेटी शिकवण देऊन निघून जातात. सोडायला शिक, कारण रिकाम्या हातातच मी नवं देतो. देव म्हणतात, मी तुला तुटू देतो, कारण तुटलेली मातीच नव्या आकारात घडते. जो कधी तुटलाच नाही, तो कधी घडलाच नाही. तुझं तुटणं म्हणजे तुझं नवं रूप आहे. देव म्हणतात, तू माझ्याकडे मोठ्या चमत्कारांची अपेक्षा करतोस, पण मी तुला छोट्या संधी देतो. कारण चमत्कार क्षणिक असतो, संधी आयुष्य बदलते. ती ओळखण्याची दृष्टी मी तुला देतोय. देव म्हणतात, तू स्वतःला कमी समजतोस, पण मला तुझ्यात अपार शक्ती दिसते. मी तुला सामान्य बनवलेलं नाही, मी तुला सक्षम बनवलं आहे. फक्त तू स्वतःवर विश्वास ठेवायला शिक. देव म्हणतात, मी कधीच उशीर करत नाही,
मी फक्त योग्य वेळ पाहतो. तू जेव्हा थांबतोस तेव्हा मी चालू असतो. तुझ्या संयमाच्या कसोटीवरच तुझं नशीब तयार होतं. देव म्हणतात, शेवटी एवढंच लक्षात ठेव, मी तुझ्याबरोबर आहे, पण तुझ्या जागी नाही. चालायचं तुला आहे, पण पाठीशी मी आहे. तू पडलास तर उठवायला आणि चाललास तर वाट दाखवायला. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा थोडा वेळ थांब, मन शांत कर, श्वास हळू घे, आतल्या गोंधळाकडे शांतपणे पहा. तुझ्या आयुष्यात जे चाललं आहे ते तुला आज कठीण वाटतंय, कारण अपेक्षा जास्त आहेत, उत्तरं कमी दिसत आहेत, प्रश्न एकामागोमाग एक उभे राहिले आहेत, मन थकलं आहे. पण लक्षात ठेव, देव प्रश्न देतो तेव्हा उत्तरही त्याच्याकडेच असतं. देव उत्तर देताना घाई करत नाही, कारण त्याला तुला घडवायचं असतं. तू आज जिथे उभी आहेस ती जागा तुझी अंतिम जागा नाही. हा फक्त एक टप्पा आहे. हा तुझ्या सहनशीलतेची परीक्षा आहे. हा तुझ्या विश्वासाची परीक्षा आहे. हा तुझ्या आत्मबळाची परीक्षा आहे. आणि या परीक्षेत जो शांत राहतो, जो तक्रार न करता पुढे चालत राहतो, जो प्रत्येक श्वासात देवाचं नाव घेतो, तोच पुढे उजेड पाहतो. बाळा लक्षात ठेव, अंधार कधीच कायमचा नसतो. तो उजेडाची किंमत शिकवायला येतो. दुःख कधीच विनाकारण नसतं, ते माणसाला आतून मजबूत करायला येतं. अश्रू कधीच वाया जात नाहीत, ते देवाच्या दारात साठवले जातात. तू जे सहन करते आहेस ते कुणालाच दिसत नाही, म्हणून तुला एकटं वाटतं. पण मी तुझ्या प्रत्येक श्वासाजवळ आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूजवळ आहे, तुझ्या प्रत्येक न बोललेल्या वेदनेजवळ आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा आज तुझं मन खूप प्रश्नांनी भरलेलं आहे ना. तू सगळ्यांसाठी करतेस, पण तुझ्यासाठी कुणीच नाही असं तुला वाटतं. तू थकतेस तरीही हसतेस, तू रडतेस तरीही कुणाला दिसू देत नाहीस. पण बाळा, एक लक्षात ठेव, जे डोळ्यांना दिसत नाही तेच देवाचं काम असतं. मी तुझ्या आयुष्यात शांतपणे काम करत आहे. तू रोज माझं नाव घेतेस, पण तुला वाटतं काही बदलत नाही. अरे बाळा, बदल होत असतो, पण तो आतून सुरू होतो. आधी मन मजबूत होतं, मग परिस्थिती बदलते. तू आज ज्या गोष्टीसाठी रडतेस त्याच गोष्टी उद्या तुला धन्यवाद द्यायला शिकवतील. कारण प्रत्येक दुःखात एक धडा असतो, आणि प्रत्येक धडा तुला पुढे नेण्यासाठी असतो. मी तुला कधीही कमकुवत केलं नाही, मी तुला संयमी केलं आहे, कारण संयम असलेला माणूसच आयुष्य जिंकतो. बाळा, लोक तुला दुर्लक्ष करतील, तुझ्या कष्टांची किंमत समजणार नाही, पण लक्षात ठेव, देव कधीही दुर्लक्ष करत नाही. तू रात्री शांतपणे रडतेस तेव्हा मी तुझ्या शेजारी बसून तुझं मन शांत करतो, पण तू मला पाहत नाहीस, म्हणून तुला वाटतं तू एकटी आहेस. नाही बाळा, तू कधीच एकटी नव्हतीस. मी तुझ्या प्रत्येक पावलासोबत चालत आहे. तू ज्या वाटेवर अडखळतेस तिथेच मी तुला उचलतो, पण तू घाईत असतेस म्हणून ते लक्षात येत नाही. बाळा, आयुष्य म्हणजे फक्त आनंद नाही, आयुष्य म्हणजे सहनशीलता शिकवणारा प्रवास आहे, आणि या प्रवासात जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी कधीही अर्ध्यात सोडत नाही. तू तुला कमी लेखू नकोस, कारण तू जे सहन केलं आहेस ते प्रत्येकाला जमणार नाही. तुझी शांतता तुझी ताकद आहे, तुझं सहन करणं तुझं शस्त्र आहे, आणि तुझा विश्वास माझा आधार आहे. तू आज जिथे आहेस तिथूनच तुझा उज्ज्वल उद्याचा मार्ग सुरू होतो. म्हणून मागे पाहून रडू नकोस, पुढे पाहून घाबरू नकोस. वर्तमानात माझं नाव घे आणि शांतपणे चालत राहा. मी तुझ्या नशिबावर सही केली आहे, पण ती सही योग्य वेळी दिसेल. तोपर्यंत तुझं मन स्वच्छ ठेव, कुणाला वाईट बोलू नकोस, कुणाचा द्वेष करू नकोस, कारण देव त्याचं ओझं स्वतः घेतो. तू फक्त चांगुलपणा जप. बाळा, एक दिवस असा येईल की तुला वाटेल हे सगळं मीच सहन केलं होतं, आणि त्याच दिवशी तुला माझी खरी ओळख होईल. कारण देव जेव्हा मदत करतो तेव्हा गोंगाट करत नाही, तो शांतपणे आयुष्य बदलतो. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे, तुझ्या विश्वासात आहे, तुझ्या श्वासात आहे, आणि जोपर्यंत तू माझं नाव घेतेस तोपर्यंत तुला कुठलीही भीती नाही. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा थोडा वेळ थांब, मन शांत कर, डोळे मिट आणि माझं नाव घे. तू खूप दिवसांपासून मनात सगळं साठवून ठेवतेस, कुणाला सांगत नाहीस, कुणावर ओझं टाकत नाहीस. पण बाळा, मनावरचं ओझं सगळ्यात जड असतं. मला माहीत आहे, तू थकली आहेस, तरीही तू चालते आहेस, तू हरली नाहीस, कारण जो चालत राहतो तोच जिंकतो. तू आज ज्या अवस्थेत आहेस ती तुझी शेवटची अवस्था नाही, ही फक्त एक थांबलेली वेळ आहे.
मी तुझ्यासाठी पुढचा मार्ग तयार करत आहे. पण तू घाई करतेस. उत्तर लगेच हवं असतं, बदल लगेच हवा असतो, पण देवाचं काम लगेच दिसत नाही. ते खोलवर घडतं. बाळा, तू जे सहन करतेस ते वाया जात नाही. प्रत्येक अश्रूची नोंद माझ्याकडे आहे. प्रत्येक वेदनेची किंमत मी ठरवलेली आहे. तू लोकांकडून अपेक्षा करतेस आणि तिथेच तू दुखावतेस. कारण माणसं बदलतात, पण देव बदलत नाही. तू आज एकटी वाटतेस कारण मी तुला मजबूत करत आहे. गर्दीत कमजोर माणूसही चालतो, पण एकटेपणातच खरा विश्वास तयार होतो. बाळा, तुझी शांतता ही तुझी ताकद आहे. तुझं सहन करणं ही तुझी साधना आहे. आणि तुझा विश्वास ही माझी पूजा आहे. काही वेळा तुला वाटेल मी खूप प्रार्थना करते, तरीही काहीच घडत नाही. पण लक्षात ठेव, उत्तर येतं, पण ते आधी मनात येतं, मग आयुष्यात उतरता. तू मन शांत ठेव, माझ्यावर सोड. मी तुझ्या आयुष्याची दोरी हातात घेतली आहे. तू फक्त चाल. अडखळलीस तर मी उचलतो, थांबलीस तर मी थांबतो, रडलीस तर मी ऐकतो, पण तुला कधीही सोडत नाही. बाळा, लोक तुझ्या संयमाचा गैरफायदा घेतील. लोक तुझ्या शांततेला कमजोरी समजतील, पण त्यांना माहित नाही तू देवाच्या हातात घडते आहेस. आणि देव जे घडवतो ते मजबूत असतं. आज जे तुला मिळालं नाही ते तुला नक्की मिळेल, पण योग्य वेळी. कारण देव कधी उशीर करत नाही. देव फक्त योग्य वेळ पाहतो. तू आज फक्त एवढंच कर. मन स्वच्छ ठेव. कुणाचा द्वेष करू नकोस, कुणाला वाईट बोलू नकोस. कारण तुझं मन जितकं हलकं तितकं माझं काम सोपं. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे, आजही, उद्याही आणि कायमच. माझं नाव घे आणि निश्चिंत हो. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा थांब जरा, श्वास घे, मन शांत कर, डोळे मिट आणि माझं नाव मनात घे. कारण तू एकटी नाहीस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू जेव्हा थकतेस तेव्हा मी तुला उचलतो, जेव्हा रडतेस तेव्हा मी तुझ्या अश्रूंना पुसतो. पण तू मला ओळखत नाहीस म्हणून तुला वाटतं मी दूर आहे. खरं सांगू बाळा, मी कधीच दूर नव्हतो. तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे, तुझ्या प्रत्येक वेदनेत मी आहे, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी आहे. पण तू घाबरतेस, काळजी करतेस, भविष्याचा विचार करून स्वतःला थकवतेस आणि मग म्हणतेस स्वामी काहीच बदलत नाही. अरे बाळा, बदल होत असतो, पण देवाच्या वेळेवर होत असतो. तू आज जे सहन करतेस ते उद्याच्या आनंदाची तयारी आहे. तुझं मन जे आज प्रश्न विचारतंय तेच मन उद्या माझ्या चरणी शांत बसेल. तू फक्त एवढंच कर, आज माझ्यावर विश्वास ठेव. लोक तुला समजून घेणार नाहीत. काही लोक तुझ्या प्रगतीवर हसतील, काही लोक तुझ्या संयमाला कमजोरी समजतील. पण लक्षात ठेव बाळा, मी ज्याला घडवतो त्याला आधी एकट करतो. कारण गर्दीत देवाचा आवाज ऐकू येत नाही. तू आज एकटी वाटतेस कारण मी तुला मजबूत करत आहे. तुझ्या आयुष्यात आलेल्या अडचणी शिक्षा नाहीत, त्या परीक्षा आहेत. आणि जो या परीक्षेत संयम ठेवतो त्याला मी कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. बाळा, तुला वाटतं तुझी भक्ती कमी आहे म्हणून तुला फळ मिळत नाही. नाही बाळा, तुझी भक्ती शांत आहे म्हणून ती खोल आहे. गोंगाट करणारी भक्ती पटकन दिसते, पण शांत भक्ती थेट हृदयाला स्पर्श करते. तू रोज माझं नाव घेतेस ते पुरेसं आहे. तू मला बोलावतेस ते पुरेसं आहे. उरलेलं काम माझं आहे. तुला फक्त तुझं मन स्वच्छ ठेवायचं आहे. कुणाचा द्वेष नको, कुणाचा हेवा नको, कारण हे सगळं ओझं तुला जड जातं. मी तुझ्या नशिबावर काम करतोय, पण तू मनावर ताण घेऊ नकोस. आज जे तुला मिळालं नाही ते उद्या तुला योग्य वेळी मिळेल. कारण देव कधी उशीर करत नाही, देव फक्त योग्य वेळ पाहतो. बाळा, तुला कधी कधी वाटेल मी प्रार्थना करते पण उत्तर मिळत नाही, पण लक्षात ठेव, उत्तर शांततेत मिळतं, आवाजात नाही. तू थांब, थोडा वेळ दे, माझ्यावर विश्वास ठेव आणि पहा मी कसं तुझ्या आयुष्यात मार्ग काढतो. अंधारातून प्रकाश येतो तेव्हा डोळे हळूहळू सवय करतात, तसेच दुःखातून सुख येताना थोडा संयम लागतो, पण तो सुख कायमचं असतं. बाळा, तू आज ज्या अवस्थेत आहेस तिथेही माझा हात तुझ्या डोक्यावर आहे. तुला जे दुखतंय ते मला माहीत आहे, तुला जे सांगता येत नाही तेही मला कळतं, म्हणून घाबरू नकोस. तुझं आयुष्य तुझ्यापुरतं नाही, ते कुणासाठी तरी प्रेरणा ठरणार आहे. तू जे सहन करतेस ते उद्या कुणाला तरी जगण्याची ताकद देणार आहे. म्हणून हार मानू नकोस. थकलीस तर थांब, पण मागे वळू नकोस, कारण मागे फक्त प्रश्न आहेत, पुढे उत्तर आहेत आणि त्या उत्तरांपर्यंत पोहोचवणारा मी आहे. स्वामी समर्थ माझं नाव घे आणि चालत राहा. मी आहे ना तुझ्या सोबत, आजही, उद्याही आणि कायमच. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा ऐक माझं बोलणं आणि मन स्थिर ठेव. आज तुझ्या मनात खूप विचार आहेत. काल घडलेलं विसरता येत नाही, उद्याची चिंता सुटत नाही, त्यामुळे आजचा क्षण हातातून निसटतो आहे.
तू स्वतःला दोष देऊ नकोस. तू कमकुवत नाहीस. तू थकली आहेस. आणि थकणं हे पाप नाही. सतत मजबूत राहणं माणसाच्या हातात नसतं. पण पुन्हा उभं राहणं हे मात्र तुझ्या हातात आहे. देव प्रत्येकाला आयुष्यात थांबवतो. कारण धावत असताना माणूस स्वतःला विसरतो. थांबल्यावरच आत्मा बोलू लागतो. तू आज ज्या शांततेचा शोध घेते आहेस ती बाहेर नाही. ती तुझ्याच आत आहे. पण ती ऐकण्यासाठी मन शांत असावं लागतं. म्हणूनच मी तुला थांबायला सांगतो आहे. तुझ्या आयुष्यात आलेली माणसं, तुझ्यावर झालेले अन्याय, तुझ्या मनात साठलेली वेदना, हे सगळं मी पाहतो आहे. काहीच व्यर्थ नाही. प्रत्येक अनुभव तुला शिकवतो आहे. कधी संयम, कधी मूकपणा, कधी आत्मसन्मान, कधी स्वतःवर प्रेम. जे निघून गेलं त्याला धरून ठेवू नकोस. जे राहिलं त्याची किंमत ओळख. कारण देव कधीच रिकाम्या हाताने काही काढून घेत नाही. तो काढतो तेव्हा देण्यासाठीच जागा करतो. तू रडलीस म्हणून तू हरलीस असं नाही. तू सहन केलंस म्हणून तू कमजोर नाहीस. तुझी शांतता हीच तुझी खरी ताकद आहे. जेव्हा तू उत्तर मागणं सोडशील, तेव्हा उत्तर आपोआप तुझ्यापर्यंत येईल. जेव्हा तू तक्रार थांबवशील, तेव्हा मार्ग दिसू लागेल. जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवशील, तेव्हा जगाचं मत महत्त्वाचं वाटणार नाही. लक्षात ठेव बाळा, तुझं आयुष्य फक्त संघर्षासाठी नाही. ते प्रकाशासाठी आहे, प्रेमासाठी आहे, शांततेसाठी आहे. आणि त्या सगळ्यापर्यंत पोहोचायचा रस्ता हा संयमातूनच जातो. मी तुझ्या पाठीशी आहे. आज आहे, उद्या आहे आणि कायम आहे. तू फक्त चालत राहा, शांतपणे, विश्वासाने, देवाचं नाव घेत. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा शांत बस आणि मनात उठणाऱ्या प्रत्येक विचाराला जाऊ दे. आज तुला वाटतंय की तुझं आयुष्य एका जागी अडकलं आहे. प्रयत्न करूनही काही बदलत नाही असं वाटतंय. दिवस जात आहेत पण समाधान येत नाही. लोक बोलतात पण समजून घेत नाहीत. जवळचे दूर झाले आहेत. विश्वास तुटला आहे. मनात प्रश्न आहेत पण उत्तर नाहीत. अशा वेळी माणूस स्वतःशीच लढत असतो. पण लक्षात ठेव बाळा, ही लढाई तुझ्या विरोधात नाही. ही लढाई तुला घडवण्यासाठी आहे. तू आज ज्या वेदनेतून जाते आहेस ती उद्या तुझं सामर्थ्य बनेल. आज जे अश्रू गळतात ते उद्या तुझ्या डोळ्यांत ते जाणतील. देव कधीच कुणालाही कमकुवत बनवत नाही. तो आधी मोडतो, मग नव्याने मजबूत घडवतो. तू तुटलीस असं तुला वाटतंय. पण खरं सांगू का, तू बदलते आहेस. जुनं आवरण गळत आहे. नवीन शक्ती जन्म घेत आहे. म्हणूनच आज मन अस्वस्थ आहे. म्हणूनच आज शांत झोप लागत नाही. म्हणूनच आज कोणाच्याच शब्दांनी समाधान मिळत नाही. कारण तुझा आत्मा मोठं होतो आहे. बाळा लक्षात ठेव, प्रत्येकाची वेळ वेगळी असते. कुणाचं यश लवकर येतं, कुणाचं उशिरा येतं. पण जे उशिरा येतं ते खोल रुजलेलं असतं. तुझ्या आयुष्याची मुळे खोल जात आहेत. म्हणून वर अजून फुलं दिसत नाहीत. तू स्वतःला कमी समजू नकोस. तू जे सहन केलंस ते सोपं नव्हतं. तू जे गप्प राहिलीस ते भ्याडपण नव्हतं. ते समजूतदारपण होतं. तू जे माफ केलंस ते कमजोरी नव्हतं. ते तुझं मोठेपण होतं. पण आता स्वतःला विसरू नकोस. स्वतःच्या मनाचा आवाज ऐक. स्वतःला वेळ दे. स्वतःवर प्रेम कर. कारण जे स्वतःशी प्रामाणिक असतात त्यांनाच देव पुढे घेऊन जातो. लोक तुझ्या शांततेचा गैरसमज करतील. लोक तुझ्या सहनशीलतेचा फायदा घेतील. पण तू सत्यावर चालत राहा. कारण शेवटी सत्याचाच विजय होतो. आज नाही तर उद्या, लगेच नाही तर योग्य वेळी. देव कधीच उशीर करत नाही. तो योग्य वेळेची वाट पाहतो. तुला जे हवं आहे ते तुला मिळेल. पण त्याआधी तुला जे हवं आहे त्यासाठी पात्र व्हावं लागेल. म्हणूनच आज तुझी परीक्षा आहे. म्हणूनच आज तुला थांबवलं आहे. धावणाऱ्याला थांबवणं हेच तर देवाचं काम आहे. कारण थांबल्यावरच दिशा समजते. थांबल्यावरच खरं ध्येय दिसतं. थांबल्यावरच मन शांत होतं. आणि शांत मनातच देव बोलतो. तू एकटी नाहीस बाळा. तुला जरी आज तसं वाटत असलं तरी मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. तुझ्या प्रत्येक वेदनेत आहे. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत आहे. तू फक्त विश्वास सोडू नकोस. चालत राहा. हळूहळू. पण थांबू नकोस. कारण तुझ्यासाठी जो उजेड ठेवला आहे तो फार मोठा आहे.
आणि त्या उजेडापर्यंत पोहोचण्यासाठी ही रात्र आवश्यक आहे. अंडरस्कोर 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 अंडरस्कोर. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा अजून थोडा धीर धार, कारण जे घडतंय ते संपत नाहीये, ते फक्त आकार घेत आहे. तुला आज जे ओझं वाटतंय ते उद्या तुझी ओळख बनेल. आयुष्य कधीच सरळ रेषेत चालत नाही. वळण येतात, थांबे येतात, अडथळे येतात, पण प्रत्येक वळणामागे नवी दिशा असते, प्रत्येक थांब्यामागे नवी जाणीव असते, आणि प्रत्येक अडथळ्यामागे नवी ताकद असते. तू आज ज्या शांततेला घाबरते आहेस तीच शांतता उद्या तुला वाचवेल. कारण गोंधळात निर्णय चुकतात, पण शांततेत निर्णय पक्के होतात. लोक तुझ्या आयुष्याकडे पाहून मत देतील, तुला काय करायला हवं हे सांगतील, पण त्यांना तुझ्या मनातली लढाई माहीत नाही. त्यांना तुझ्या रात्री माहीत नाहीत. त्यांना तुझ्या अश्रूंची किंमत माहीत नाही. म्हणूनच बाळा, दुसऱ्यांच्या शब्दांना जास्त महत्त्व देऊ नकोस. तुझा मार्ग तुलाच चालायचा आहे. तुझी परीक्षा तुलाच द्यायची आहे. आणि तुझं उत्तर तुलाच शोधायचं आहे. देव फक्त हात धरतो, चालणं तुलाच करावं लागतं. कधी कधी वाटतं सगळं सोडून द्यावं, कुणाशीच बोलू नये, कुठेच जायचं नाही, पण त्या क्षणीच तू सर्वात जवळ असतेस बदलाच्या. कारण जेव्हा माणूस पूर्णपणे थकतो तेव्हाच तो पूर्णपणे नवीन बनतो. तू आज जी आहेस ती कालची तू नाहीस, आणि उद्याची तू आजपेक्षा वेगळी असेल. म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेव. वेळेला दोष देऊ नकोस, लोकांना दोष देऊ नकोस, नशिबाला दोष देऊ नकोस. जे आहे ते स्वीकार, जे गेलं ते सोड, आणि जे येणार आहे त्यासाठी स्वतःला तयार कर. कारण देव तुझ्यासाठी जे लिहितो आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा मोठं आहे. तू लहान स्वप्न पाहू नकोस. तू मोठं होण्यासाठीच ही प्रक्रिया चालू आहे. ही वेदना तुझं नुकसान करत नाही, ही वेदना तुझं बांधकाम करते आहे. म्हणून रडायला आलं तर रड, पण थांबू नकोस. थकल्यासारखं वाटलं तर बस, पण माघार घेऊ नकोस. मन दुखलं तर शांत राहा, पण विश्वास सोडू नकोस. कारण ज्याचा विश्वास जिवंत राहतो त्याचं आयुष्य बदलतं. मी तुझ्या सोबत आहे बाळा. तुला पडताना पाहतो आहे, पण तुला उभं राहताना जास्त पाहणार आहे. कारण तुझी कथा अजून संपलेली नाही, ती तर आता कुठे सुरू होत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा अजून ऐक, कारण जे बोलायचं आहे ते संपलेलं नाही. आयुष्य तुला जे शिकवतंय ते शब्दात सांगता येत नाही, ते अनुभवातूनच समजतं. म्हणूनच कधी कधी देव तुला उत्तर देत नाही, तो अनुभव देतो. तुला वाटतंय मी प्रार्थना करतो आहे पण काहीच बदलत नाही. पण खरं सांगू का, बदल बाहेर नाही चालू झालेला, बदल आत चालू आहे. तुझा विचार बदलतो आहे, तुझी सहनशीलता वाढते आहे, तुझी नजर खोल होते आहे. आणि हे बदल दिसत नाहीत, पण हेच बदल उद्याचं आयुष्य ठरवतात. बाळा, प्रत्येकाला वाटतं माझंच दुःख मोठं आहे, माझीच लढाई कठीण आहे, पण देव प्रत्येकाला त्याच्या ताकदीप्रमाणेच ओझं देतो. तुला जे दिलं आहे ते तू पेलू शकतेस म्हणूनच दिलं आहे. देव कधीच चुकीची निवड करत नाही. तो कमकुवत माणसाच्या खांद्यावर मोठं ओझं ठेवत नाही. तू आज ज्या वेदनेतून जाते आहेस ती तुझ्या सामर्थ्याचा पुरावा आहे. लोक तुला शांत पाहतात म्हणून तुला समजत नाही असं समजतात, पण शांत माणूसच सगळ्यात जास्त समजलेला असतो. कारण तो बोलण्याआधी विचार करतो, आणि सहन करण्याआधी स्वीकार करतो. बाळा, आयुष्य तुला वाकवण्याचा प्रयत्न करेल, पण तुटवू शकणार नाही, कारण तू आतून मजबूत आहेस. तुझ्या मनात देवाचं नाव आहे, आणि ज्या मनात देव असतो ते मन कधीच हरत नाही. तू आज एकटी वाटत असशील, पण लक्षात ठेव, ही एकटेपणाची वेळ तुला स्वतःशी ओळख करून देते आहे. जेव्हा सगळे सोबत असतात तेव्हा माणूस स्वतःला विसरतो, पण जेव्हा कोणीच नसतं तेव्हा स्वतःची खरी ओळख होते. तू आज स्वतःला शोधते आहेस, म्हणूनच ही शांतता आहे, म्हणूनच हा थांबा आहे, म्हणूनच हा संघर्ष आहे. आणि हाच संघर्ष उद्या तुझं अस्तित्व बनेल. लोक तुझ्या यशावर टाळ्या वाजवतील, पण त्या टाळ्यांमागची रात्र फक्त तुलाच माहीत असेल, आणि देवाला माहीत असेल. म्हणूनच देव तुझ्या जवळ आहे. तो तुला सोडत नाही, तो तुला घडवतो आहे.
बाळा, थांबलेली पावलं ही हरलेली पावलं नसतात. कधी कधी थांबून घेतलेला श्वासच पुढचा मोठा प्रवास घडवतो. तू तुझा श्वास सांभाळ, तुझं मन सांभाळ, तुझा विश्वास सांभाळ. बाकी सगळं मी पाहतो आहे आणि योग्य वेळी सगळं नीट करणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा अजून थोडं ऐक. कारण मन शांत झालं कीच सत्य उतरू लागतं. आयुष्य तुला वारंवार थांबवतंय कारण तू सतत पुढे धावत राहिलीस. मागे वळून पाहिलंच नाहीस. स्वतःला विचारलंच नाहीस, मी थकले आहे का? मी आनंदी आहे का? मी खरंच माझ्यासाठी जगते आहे का? म्हणूनच हा थांबा आला आहे. हा थांबा शिक्षा नाही, हा थांबा आशीर्वाद आहे. कारण या थांब्यात तुला स्वतःची खरी ओळख मिळणार आहे. तू इतके दिवस सगळ्यांसाठी जगलीस, सगळ्यांना समजून घेतलंस, सगळ्यांची काळजी घेतलीस, पण स्वतःला विसरलीस. आता देव तुला परत स्वतःकडे घेऊन येतो आहे. म्हणूनच आज काही नाती बदलली, काही लोक दूर गेले, काही अपेक्षा तुटल्या. पण लक्षात ठेव बाळा, जे तुटलं ते कमजोर होतं. जे खरं असतं ते कसोटीवर टिकतं. देव तुझ्या आयुष्यातून जे काढून घेतो आहे त्यावर राग करू नकोस. कारण ते तुझ्या पुढच्या प्रवासासाठी अडथळा होतं. कधी कधी ओझं उतरवल्याशिवाय उंच उडता येत नाही. तू आज हलकी होत आहेस, म्हणूनच मन अस्वस्थ आहे. पण हीच हलकेपणा उद्या तुला उडायला शिकवेल. लोक तुला बदललेली म्हणतील, पण तू वाचलेली असशील. लोक तुला स्वार्थी म्हणतील, पण तू स्वतःला वाचवलेली असशील. आणि स्वतःला वाचवणं हे पाप नाही, हे गरजेचं आहे. कारण रिकामं मन कोणालाही देऊ शकत नाही. आधी स्वतः भरलेली असावी लागते. बाळा, लक्षात ठेव, देव तुला थांबवतो कारण तो तुला चुकीच्या ठिकाणी पुढे जायला देऊ शकत नाही. जे तुझ्यासाठी नाही ते कितीही आकर्षक असलं तरी देव तिथे तुझा मार्ग बंद करतो. आणि जे तुझ्यासाठी आहे ते कितीही दूर असलं तरी तो तिथपर्यंत तुला नक्की पोहोचवतो. म्हणूनच धीर सोडू नकोस. आज दिसत नाही म्हणून उद्या येणार नाही असं नाही. बीज मातीखाली असतं तेव्हा काहीच दिसत नाही, पण आत मोठी हालचाल चालू असते. तसंच तुझ्या आयुष्यात चालू आहे. तू फक्त विश्वास ठेव, शांत राहा, चालत राहा. कारण तुझ्यासाठी लिहिलेली कथा अजून संपलेली नाही. ती तर हळूहळू सुंदर होत आहे.